नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर आतापर्यंत आपण जो काही शिवण क्लास चालू केलेला आहे त्या शिवण क्लासमध्ये आपण फोर टक्स ब्लाउजची संपूर्ण माहिती बघितलेली आहे। म्हणजेच फोर टक्स कशा पद्धतीने टाकायचे आहे, त्यानंतर स्लीव्स कशा पद्धतीने अटॅच करायचे आहे, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा माहिती आपण त्यामध्ये बघितलेली आहे। त्यानंतर आपण फोर टक्स ब्लाउज झाल्यानंतर आता कटोरी ब्लाउज आपण चालू केलेला आहे। तर कटोरी ब्लाउज मध्ये आपण कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते आपण सांगितलेलं आहे। त्यानंतर कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे त्याचा सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बघितलेला आहे। म्हणजे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या साईजच्या ज्या कटोरी आहेत त्यांच्यामध्ये काय बदल करायचे, किती टक्स घ्यायचा याची माहिती बघितली होती। तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्यानंतर हे जे कटोरी ब्लाउजचा आपण पेपर पॅटर्न तयार केलेला आहे तर ते आहे 36 साईजचं। तर 36 साईज नुसार आपण स्लीव जी आहे या ब्लाउजची मोठी आहे। त्यामध्ये आपण फोर टक्स जो ब्लाउज आहे तो आपण 34 साईजचा घेतला होता। तर कटोरी ब्लाउज जो आहे आपण यामध्ये 36 साईज घेतलेली आहे। आणि फोर टक्स ब्लाउज जेव्हा आपण कटिंग केला होता तेव्हा आपण स्लीव जी कटिंग केली होती ती नॉर्मल स्लीव्ज होती, म्हणजे 5.5 इंचाची, जी 5 ते 8 इंचाच्या आतमध्ये असते ती नॉर्मल स्लीव्ज असते। तर 5.5 इंचाची आपण स्लीव्ज कटिंग केली होती। त्यानंतर आता आपण जेव्हा कटोरी ब्लाउज चालू केलेला आहे तर त्यामध्ये आपण स्लीव जी आहे ती लॉंग स्लीव्ज म्हणजेच 8 इंचाची स्लीव्ज कटिंग केलेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे आहे ते आपण जेव्हा या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर जर लॉंग स्लीव्ज असेल तर त्यात काय चेंजेस करायचे आहे ते त्यामध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं आहे। आणि त्यासोबतच पेपर पॅटर्न वापरून कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कट करायचा आहे त्याची सुद्धा माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आता जो पॅटर्न आपण कट केलेला आहे कटोरी ब्लाउजचा ते कटिंग वापरून आपण आज कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आजच आपला चॅनल बघत असाल तर यापूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा, त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। या अगोदरच्या भागामध्ये आपण जे कटिंग पाहिलेलं आहे ते कटिंग मी इथे घेतलेलं आहे। तर ते आता आपण अस्तर आणि आपला जो मेन फॅब्रिक आहे हे सर्व जे आहे ते आपल्याला हे सर्व जे पार्ट आहे ते आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही सुद्धा आपल्याला सगळ्यात अगोदर जोडून घ्यायचे आहेत। म्हणजे हा फ्रंटचा पार्ट असेल, कटोरीचा पार्ट आहे, क्रॉस पट्टी आहे, बॅक साईडचा भाग आहे, हे सगळे जे भाग आहे आपल्याला अस्तर लावून मेन फॅब्रिकला अगोदर जोडून घ्यायचे आहेत। कारण काय होतं, आपण एकच भाग जर जोडून घेतला आणि त्यानंतर काही काम आलं, आपण तो भाग बाजूला ठेवून दिला तर बरेचदा हे जे पार्ट आहेत ते वेगवेगळे मिसिंग होण्याची आपली शक्यता असते। तर काय करायचं, सगळ्यात अगोदर आपण सगळे पार्ट जे आहे अस्तर लावून आपल्याला जॉईंट करून घ्यायचे। तर चला आपण जॉईंट करून घेऊयात। तर इथे सगळ्यात अगोदर मी हा फ्रंटचा पार्ट घेतला। आता जोडताना सगळ्यात अगोदर काय करायचं, आता हा जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही साईडने हा सारखाच दिसतो। तर आता आपण जर हा मेन फॅब्रिकचा कपडा साईडला ठेवला आणि हा अस्तरचा ठेवला आणि दोन्ही जर आपण सेपरेट सेपरेट इथे जॉईंट करायला घेतलं तर बरेचदा काय होतं ना, हा जो मेन अस्तरचा कपडा, मेन फॅब्रिकचा कपडा आहे आणि अस्तरचा कपडा आहे, तर ते दोन्ही जर आपण जॉईंट करताना दोन्ही जे आहे ते एकाच बाजूला जॉईंट होतात। म्हणजे हा याला जॉईंट झाला आणि हा याला जॉईंट झाला अशा पद्धतीने। तर तुम्ही असे जर जॉईंट झाले तर होतं काय, दोन्ही पण आपले एकाच साईडने पार्ट जॉईंट होतात। तर नेहमी काय करायचं आपल्याला, जेव्हा तुम्ही हे पार्ट ठेवता तर तेव्हा हे खोलून ठेवायचे। म्हणजे अशा पद्धतीने आता हे आपण रोल करून ठेवलं होतं त्यामुळे ते असे गोळा होत आहेत। जेव्हा आपण त्याला अस्तर लावणार आहे, जॉईंट करणार आहे, तेव्हा ते आपले बरोबर व्यवस्थित जॉईंट होणार आहे। तर हे दोन्ही आपले व्यवस्थित खोलून ठेवायचे। हा कटोरीचा भाग आहे, इकडच्या बाजूचा हा कटोरीचा भाग आहे। सेम त्याच पद्धतीने आपला हा कपडा घ्यायचा आहे, हा सुद्धा याचा कटोरीचा भाग आहे आणि हा उलटवून दुसऱ्या बाजूला ठेवायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता हा जो कपडा आहे आपला बरोबर इथे जॉईंट वरती जॉईंट आलाय। म्हणजे आपल्या इथे मिसिंग होण्याची गरज, म्हणजे मिसिंग होण्याची इथे शक्यता नाही आणि चुकण्याची सुद्धा शक्यता नाही। तर इथे आपण हे जे आहे दोन्ही जॉईंट करून घेऊयात। तर आता इथे मशीनला मी बॉबिन मध्ये धागा भरून घेतलेला आहे आणि सुईमध्ये सुद्धा धागा ओवून घेतलेला आहे। आता आपण इथे स्टार्ट करतोय। तर इथे जेव्हा पण आपण हा कपडा जॉईंट करत असतो तर तेव्हा आपल्याला हा जो मेन फॅब्रिकचा खालच्या बाजूचा कपडा आहे
तो कुठे सुद्धा आपला गोळा होता कामा नये, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हा जो कपडा आहे मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि तुम्ही या साईडने बघू शकता कुठे सुद्धा आपला कपडा जो आहे ते जॉईंट म्हणजे व्यवस्थित जॉईंट झालेला आहे, घोळ आलेला नाहीये कुठेच आणि गोळा सुद्धा झालेला नाहीये कुठे. आता हे अगोदर आपल्याला चेक करायचे, त्यानंतरच आपल्याला साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर अगोदर मी आता साईडचा कपडा जो आहे तो व्यवस्थित इथे कट करून घेते. कट करताना आपलं अस्तर इथे कट होता कामा नये, त्याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. कारण अस्तर जर कट झालं तर जेव्हा आपण शिवतो तेव्हा तो कपडा आपल्या इथे कमी पडू शकतो. तर व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायचा आहे. त्यानंतर सेम याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पॅटर्न जो आहे तो इथे शिवून घेते लगेच. तर इथे हा पॅटर्न आपला असा तयार झालाय. आता आपण दुसरा पाहूयात. तर बरेचदा काय होतं, जर आपलं जॉर्जेट किंवा एकदम सिल्क वगैरे कपडा असेल तर जेव्हा आपण हा मुंड्यातल्या भागाची शिलाई करतो किंवा कटोरीच्या भागामध्ये शिलाई मारत असतो तर तेव्हा काय होतं की शिलाई मारताना आपला तो कपडा आहे तो इथे गोळा होत असतो, म्हणजे अस्तर सहित तो गोळा होत असतो आपला. तर नॉर्मल फक्त आपल्याला तो कपडा तिथे ओढून घ्यायचा आहे की जेणेकरून जो कपडा आपला इथे गोळा झालेला आहे तर तो बरोबर आपला इथे ताठ होतो आणि आपले जो कपडा आहे म्हणजे कपड्याची जी फिनिशिंग आहे, आपल्याला जो प्रॉपर आकार इथे पाहिजे तो प्रॉपर आकार आपल्या इथे मिळतो. तर ओढताना जास्त जोरात ओढायचं नाही, एकदम नॉर्मल फक्त एखादी शिलाईचा म्हणजे शिलाई तिथे तुटेल अशा पद्धतीनेच आपल्याला तो धागा तिथे ओढून घ्यायचा आहे. तर इथे मी दोन्ही जे आकार आहे इथे तयार करून घेतले. तुम्ही इथे पाहू शकता आपले कटोरीच्या शेपचे आकार इथे तयार झालेत. आता आपण पुढचा भाग घेऊयात. तर इथे मी आता क्रॉसपट्टीचा भाग घेतलेला आहे. क्रॉसपट्टी जॉईंट करताना आपल्याला काय करायचंय, सेम त्याच पद्धतीने आपण जसा आपण फ्रंटचा भाग ओपन करून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा पॅटर्न ओपन करून घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला एकावर एक ठेवायचा आहे. पण आता क्रॉसपट्टी ठेवताना आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टीचा जो आपण फ्रंटचा पार्ट आहे तर तो आपल्याला क्रॉसपट्टीच्या साईडने येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. म्हणजे जी सुलट बाजू आहे ती क्रॉसपट्टीकडे, म्हणजे सुलट वरती सुलट बाजू येईल अशा पद्धतीने. तर आता हा जो फॅब्रिक आहे दोन्ही बाजूने सारखा आहे त्यामुळे इथे तुम्हाला कळणार नाही. पण जर तुमचा काठाची वगैरे साडी असेल किंवा दुसरा एखादा फॅब्रिक असेल तिथे तुम्हाला उलट सुलट कळत असेल तर काय करायचंय, हा जो पॅटर्न आहे आपण इथे शिवतोय आता तर यामध्ये ही बाजू उलटी येणार आहे आणि वरतून क्रॉसपट्टी येणार आहे. तर आता मी क्रॉसपट्टी इथे जॉईंट करून घेतेय. तर इथे क्रॉसपट्टी शिवताना तुम्ही इथे पाहू शकता मी फक्त 5 इंच कपडा जाईल किंवा 5 इंचापेक्षा फक्त एखादी रेष फक्त जास्त जाईल एवढाच कपडा इथे आपल्याला घालायचा आहे. तर काय, कारण आपण इथे 1/2 इंच वाढवलेला आहे आणि त्यातला 1/2 इंच जो आहे तो आपला क्रॉसपट्टीच्या दोन्ही बाजूंसाठी आपण वाढवलेला आहे आणि क्रॉसपट्टी जेव्हा आपण फ्रंटला जॉईंट करणार आहे तेव्हा तो आपल्याला अर्धा भाग जो आहे तो वरच्या बाजूने सुद्धा लागणार आहे. त्यामुळे जास्त आपल्याला अर्धा इंच एवढी सुद्धा क्रॉसपट्टीला शिलाई मारायची नाहीये. तर इथे ही शिलाई मारून झाल्यानंतर हा जो पूर्ण पॅटर्न आहे आपल्याला उघडून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यावरती व्यवस्थित नख मारून घ्यायचंय आणि त्यानंतर अस्तरच्या भागावरती आपल्याला त्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता दाबटीप जी आहे एकदम त्याच शिलाईच्या एकदम जवळ आपण दाबटीप इथे मारून घेतलेली आहे. आता हा जो कपडा आहे एकदम आपल्याला त्या शिलाईवरती असा उलटवून घ्यायचा आहे. जिथे आपली शिलाई आहे तुम्ही उलट्या बाजूने मुडपू शकता किंवा सुलट जरी मुडपलं तरी सुद्धा चालतं. तर व्यवस्थित एकदम व्यवस्थित आपल्याला त्या शिलाईवरतीच कपडा जो आहे तो मुडपवून घ्यायचा आहे आणि जो काही आपला मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे इथं तो तुम्ही इथे कट करून टाकायचा आहे. आता जर डायरेक्ट कट करायला तुम्हाला भीती वाटत असेल तर काय करायचंय, इथे आपण
चॉकने इथे मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर कट करू शकता. आता नवीन नवीन जर कोणी शिकत असेल तर साहजिकच ती भीती वाटणार आहे, तर तुम्ही इथे चॉकनं मार्किंग करून मग कट करू शकता. तर इथे आपल्याला दोन्ही भाग जे आहेत ते इथे मी सारखे करून घेतलेले आहेत. त्यानंतर हा जो भाग आहे आपला तो कट करायचा आहे. हा सुद्धा पार्ट आपण इथे व्यवस्थित सारखा करून घेतलाय. आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी क्रॉसपट्टी सुद्धा शिवून घ्यायची आहे. तर इथे मी दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी तशीच तयार करून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. इथे आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या ज्या आहेत तयार झालेल्या आहेत. ओके, आता आपण पुढचा पॅटर्न बघूयात. तर मी इथे आता हा कटोरीचा भाग घेतलाय. तर कटोरी जी आहे ती इथे मी बंद बाजूकडून कट केली होती. तर ते भाग जे आहे ते मी इथे सेपरेट करून घेते अगोदर. त्यानंतर सेम ज्याप्रमाणे आपण फ्रंट आणि क्रॉसपट्टी जॉईंट केलेली आहे त्याच पद्धतीने आपण कटोरीचा भाग सुद्धा इथे ओपन करून घेतला आणि त्याच्यावरती आपण कटोरीचा भाग ठेवलाय. आता कटोरीचा भाग जॉईंट करताना क्रॉसपट्टी सारखा आपल्याला इथे जॉईंट करायचं नाही, तर जसं आपण फ्रंट भाग जॉईंट केला त्या पद्धतीने जॉईंट करायचे. कारण यामध्ये जी मेन फॅब्रिकची सुलट बाजू आहे ती खालच्या बाजूने आहे आणि कपड्याच्या उलट्या बाजूवरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे. तर आता याला फक्त आपल्याला काय करायचं आहे की सगळ्या बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी आता कटोरीच्या सगळ्या पार्टला शिलाई मारून घेतली आणि इथे व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचे, कारण हा गोल भाग आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त चान्सेस असतात की आपली कटोरीचा जो मेन फॅब्रिक आहे तो इथे गोळा होऊ शकतो. तर व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचे आणि जो काही साईडचा कपडा आहे तो मी इथे कट करून टाकतेय. तर यानंतर मी आता हा स्लीवचा पॅटर्न घेतला. तर स्लीवच्या पॅटर्नमध्ये आपल्याला ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना इथे माहीत आहे की आपल्या स्लीवच्या पॅटर्नमध्ये दोन्ही साईडला इथे जॉईंट आहे. तर जॉईंट कसा द्यायचा आहे तर ते आता बघतोय आपण. तर जॉईंटमध्ये आता हा जो पार्ट आहे आपण बाहीचा इथे कट केला आहे, तर जिथे आपण फोल्ड केलेला होता कपडा तर ते एका साईडला इथे जॉईंट होता, तर तो जॉईंट मी इथे कट करून घेतलाय. आता हे जे पार्ट आहेत हे 4 पार्ट आहेत. यामधले 2 पार्ट जे आहे ते आपण एका स्लीव्जला लावणार आहोत आणि 2 पार्ट जे आहे ते दुसऱ्या स्लीव्जला लावायचे. तर आता हा जो कपडा आहे अस्तरचा आपण जो जॉईंटसाठी कट केलेला आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे की आपला म्हणजे जो सुलट भाग कोणत्या बाजूने आहे आणि उलटा भाग कोणत्या बाजूने आहे आणि त्यानुसार आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर इथे ही जी सरळ बाजू आहे ती सरळ बाजूकडून मी इथे जॉईंट करणार आहे. त्यानंतर ही जी बाजू आहे इकडच्या बाजूने जॉईंट होणार आहे. तर हा तिरका भाग जो आहे आतल्या बाजूने येईल, जो की पलटल्यानंतर आपला पुढच्या बाजूने जाणार आहे. सेम त्याच पद्धतीने मी इकडून सुद्धा ठेवून घेतलेला आहे. तर मी इथे याला जॉईंट करून घेतेय. त्यानंतर खालची जी स्लीव्ज आहे ती मी इथे साईडला ठेवून देतेय. तर स्लीव्जमध्ये काय आहे ना, आपली ही जी कंपनीची किनार असते तर त्या किनारवरून आपल्याला हा जो फॅब्रिक आहे तो उलट आहे की सुलट आहे हे व्यवस्थित कळू शकतं. पण तसंच आपल्याला फ्रंटच्या भागामध्ये कटोरीच्या भागामध्ये अशा कपड्यामध्ये उलट सुलट लवकर समजत नाही. तर इथे मी याला शिलाई मारून घेते. आता इकडच्या बाजूने शिलाई मारून झाली. आता दुसऱ्या बाजूने आपण शिलाई मारतोय. आता हा जो कपडा आपण जॉईंट केलेला आहे जॉईंट आपण, तर काय झालंय आपण सरळ बाजूने जॉईंट केलेले आहे. ही सरळ बाजू जी आहे उलटल्यानंतर आपली सरळ बाजू जी आहे इथे
तुम्ही पाहू शकता सरळ वरती आपली पूर्ण जी अखंड सरळ बाजू इथे तुम्हाला दिसतीये. आणि हा जो जॉईंट आपण दिलेला आहे म्हणजे शिलाईची जी बाजू आहे ती आपली उलट बाजूकडे जाणार आहे आणि अस्तर लावल्यानंतर ती आतमध्ये जाणार आहे. आता जो आपण जॉईंट दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित दाबटीप मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली जी स्लीव्ज आहे इथे जॉईंट देऊन तयार झाली आहे. आता काय करायचं आहे, हा जर जॉईंट आपण दिल्यानंतर हा इथे कपडा तुम्हाला खालीवर दिसत असेल तर तो कपडा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. म्हणजे जी आपली मेन स्लीवचा हा फॅब्रिक आहे याच्या सरळ लाईन मध्ये येईल अशा पद्धतीने हा कपडा कट करायचा आहे. यासोबतच आपण दुसरी सुद्धा स्लीव जी आहे लगेच जॉईंट देऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तर लावायचंय. तर हा जो फॅब्रिक आहे दोन्ही बाजूनी ते सेम आहे, त्याच्यामुळे मी अगोदर कपडा जो आहे तो व्यवस्थित इथे ठेवून घेतेय. सरळ वरती सरळ भाग म्हणजे जो आपला फ्रंट वरती फ्रंट भाग येईल अशा पद्धतीने कपडा मी अगोदर इथे ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर उलटवून घेतला. आता हा खालचा जो कपडा आहे आपण इथे साईडला करून घेऊ शकतो आणि आता याला आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर नेहमी आपला अगोदर चेक करायचा आहे कपडा आणि त्याच्यानंतर जॉईंट द्यायचा आहे. कारण काय होतं आपण डायरेक्ट जॉईंट देऊन देतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं अस्तर जॉईंट करायचं असतं तर तेव्हा ती पूर्ण शिलाई कट करायला गेलं तर कपडा सुद्धा आपला वेस्ट जातो आणि जिथे आपण शिलाई मारलेली असते तिथे कपडा जो आहे तिथे एकदम खराब होऊन जातो. तर इथे मी दुसरी सुद्धा स्लीव्स तयार करून घेतेय. तर इथे दोन्ही स्लीव जे आहे जॉईंट करून आपल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या दोन्ही स्लीव्स काय करायच्यात आपल्याला, जे आपण जॉईंट केलेली बाजू आहे ती आतमध्ये घालायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही जॉईंटची वरती बाजू आहे आणि जी शिलाईची बाजू आहे आपण जो जॉईंट दिलाय तो मी इथे आतल्या बाजूने घातलेला आहे. दोन्ही स्लीव्ज आपल्या जॉईंट देऊन तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला त्याला अस्तर लावायचे. तर अस्तरचा कपडा मी इथे घेतलाय. तर हा जो कपडा आहे आपला तिथे आपल्याला आकार बघायचा आहे. फ्रंट साईडचा आकार कोणता आहे आणि बॅक साईडचा आकार कोणता आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचंय. आता अस्तर मी इथे ठेवून घेतले. तुम्ही इथे पाहू शकता हा जो भाग आहे आपला बॅक साईडचा आहे आणि इकडे हा खोलगट भाग आहे तो फ्रंट साईडचा आहे. तर बरोबर एक भाग आपल्याला घ्यायचा आहे अस्तरचा आणि तो सेम त्याच पद्धतीने खालून ठेवायचा आहे. इथे मी अस्तरचा भाग ठेवलाय. हे दोन्ही पीस आपले मेन फॅब्रिकचे आणि त्यानंतर अस्तर. तर इथे आपली परफेक्ट जे आहे दोन्ही स्लीव्ज दोन बाजूच्या इथे तयार होणार आहेत. तर चला स्लीव्ज इथे आपण जॉईंट करून घेऊयात. आता इथे काय करायचं आहे, इथे मी मेन फॅब्रिकचा कपडा आणि अस्तरचा भाग दोन्ही आहे त्याच पद्धतीने उचलला आणि गोळा करून साईडला ठेवून घेतला. म्हणजे जो उलट सुलट भाग आहे आपला तो इथे होणार नाहीये आणि त्यानंतर आपल्याला त्यात कन्फ्युजन सुद्धा होणार नाही. आता हा फॅब्रिक आपल्याला जॉईंट करायचा आहे. तर जॉईंट करताना आपल्याला स्लीवचा जो भाग आहे सरळ वरती आपल्याला अस्तर आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा भाग जॉईंट करायचा आहे. तर जेवढा भाग एक्स्ट्रा आहे तो मी इथे साईडला सोडून दिलेला आहे या बाजूने आणि तेवढाच जो भाग आहे या बाजूने सुद्धा आपण सोडून दिलाय. तर हा भाग सोडताना आपल्याला हा जो काही वरच्या बाजूचा आकार आहे तो बरोबर आपल्याला मेन फॅब्रिक मध्ये बसतोय की नाही हे अगोदर चेक करायचंय आणि त्या पद्धतीनेच आपल्याला हा कपडा ठेवून घ्यायचा आहे. आता इथे शिलाई मारताना आपल्याला इथे खालच्या बाजूने अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता इथे मी शिलाई मारून घेतली. आता हा जो कपडा आहे तो पूर्ण मी इथे उलटवून घेतला. उलटवून घेतल्यानंतर इथे आपला हा जो जॉईंट आलेला आहे तो जॉईंट वरती आपल्याला हा जो शिलाईचा भाग आहे तो अस्तरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि अस्तर उलटवून घ्यायचं आणि आता आपल्याला अस्तरच्या भागावरती इथे दाबटीप मारायची आहे. एकदम आपल्या कपड्याच्या एकदम कडेने इथे आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे.
तर आता इथे दाबटीप सुद्धा मारून घेतली आहे. आता हा पूर्ण कपडा जो आहे अस्तरचा आपल्याला मेन फॅब्रिकच्या खाली ठेवायचा आहे. अशा पद्धतीने उलटवून घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला त्याला नख मारून घ्यायचंय. कारण काय होतं इथे बरेचदा लेस असते किंवा काट असते, तर हा जो कपडा आहे असा वर खाली दिसत असतो, तर व्यवस्थित ओढून तरी घ्यायचा, नाहीतर त्याला नख मारून घ्यायचं. आता हा जो कपडा आपण जॉईंट केलेला आहे तिथे आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर ब्लाऊज शिवायची घाई असेल, म्हणजे लवकरात लवकर शिवायचा असेल, तर काय करायचं, जे पॉइंट आहेत आपले इथे बाहीचे, तर तिथे आपल्याला एकदम कडेकडेने इथे फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि थोडीशी इस्त्री गरम करून त्याच्यावरून आपल्याला फिरवून घ्यायची आहे. त्यांना काय होतं, फेविकॉल जो आहे तो लवकर सुकला जातो आणि अस्तरचा जो कपडा आहे तो मेन फॅब्रिकला आपला लगेच जॉईंट होतो. आणि मग जॉईंट झाल्यानंतर आपल्याला फक्त त्याच्यावरतून शिलाई जी आहे ती पटकन मारली जाते. जो कपडा आहे आपल्याला सारखं तिथे ॲडजस्ट करावं लागत नाही आणि जो जॉईंट करायचा आहे आपल्याला तो कपडा सुद्धा लवकर जॉईंट होतो, तर तिथे आपला वेळ इथे वाचू शकतो. तर मी इथे आता अस्तर जे आहे मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेतेय. तर जेव्हा पण तुम्ही इथे स्लीव्ज जॉईंट करताय मेन फॅब्रिकला, तर तेव्हा कधी पण आपल्याला स्लीव जी आहे ते एका हातानं दाबून धरायचा आहे मेन फॅब्रिकचा कपडा, जेणेकरून त्याला घोळ पडू नये आणि व्यवस्थित आपला जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कुठंच इथे गोळा होऊ नये म्हणून. आता इथे अस्तर जे आहे आपण जॉईंट करून झालेलं आहे, तिथे आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून टाकतेय आणि सेम त्याच पद्धतीने मी इथे आता दुसरी सुद्धा स्लीव जी आहे ती इथे अस्तर लावून जॉईंट करून घेते. तर स्लीव जे आहे दोन्ही बाजूच्या आपल्या तयार झाल्यात. तर दोन्ही बाजूच्या तयार झाल्या. हे कसं चेक करायचं की स्लीव जे आहे अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या. त्यानंतर हा जो आपला इथे छोटा आकार आहे तो छोटा आकार बरोबर समोरासमोर आला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो फ्रंटचा भाग आहे आपला हा खोलगट भाग आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता फ्रंटचा जो भाग आहे ते समोरासमोर इथे आलेला आहे. आता काय करायचं आहे, आपण ही जी शिलाई मारलेली आहे जॉईंट नंतर, तर तिथे 5 इंच अंतर सोडून आपल्याला दुसरी शिलाई इथे मारून घ्यायची आहे. आता स्लीव जी आहे आपली व्यवस्थित तयार आहे. तुम्ही इथे पाहू शकता स्लीवच्या इथे खालची जी फिनिशिंग आहे एकदम प्रॉपर आणि खूप छान दिसते. आता यानंतर आपण काय होतं की जेव्हा आपण इथे अस्तर जॉईंट करतो तर कपडा जो आहे कमी जास्त जर इथे जॉईंट झाला तर काय होतं, आपली स्लीव जी आहे जॉईंट करताना कमी जास्त होत असते. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला स्लीव जी आहे अशी एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि चेक करून घ्यायची आहे की आपला हा जो स्लीवचा भाग आहे कुठेच इथे कमी जास्त होता कामा नये. तर इथे आपली स्लीव जी आहे इथे परफेक्ट तयार आहे. यानंतर आता आपण इथे पाठीचा भाग घेतलाय आणि पाठीच्या भागाला आपण आता अस्तर लावून घेणार आहे. तर इथे पाठीचा भाग जो आहे हा अस्तरचा कपडा आहे, हा मेन फॅब्रिकचा कपडा आहे. तर आता हा मेन फॅब्रिक जो आहे आपला जो पीस ब्लाउज पीसचा कपडा आहे, तर ही जी सरळ बाजू आहे ती आपल्याला सरळ बाजू घ्यायची आहे. तर मी इथे ही सरळ बाजू ओपन करून घेतली. त्यावरती आता आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचंय. तर अस्तरवर तुम्ही इथे पाहू शकता मी अगोदर ब्लाउजचा गळा जो आहे इथे ड्रॉ केलेला आहे. तर हा जो गळा आहे तो मी सेम दुसऱ्या बाजूने सुद्धा छापून घेतेय. तर अगोदर याला मी डार्क करून घेते. आता हा डार्क करून झाल्यानंतर हा कपडा इथे उलटवून घ्यायचा आहे पूर्ण आणि त्याच्यावरती टॅप टॅप करायचंय आणि तो दुसऱ्या बाजूला इथे आपल्याला छापून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला जो गळा आहे दोन्ही बाजूने इथे छापून झालाय. तर तो सुद्धा मी इथे डार्क करून घेतेय. आता इथे सरळ बाजूवरती अस्तरचा कपडा मी इथे ठेवून घेतेय. तर आता अस्तरचा कपडा जो आहे मी इथे उलटा ठेवतेय. तर आता तुम्हाला जर तुमचा फॅब्रिक कोणत्या पद्धतीचा आहे
त्याच्यानुसार म्हणजे जर तुम्हाला खालच्या बाजूने पट्टी लावायची असेल तर तुम्ही पाठीचा जो भाग आहे तुम्ही कशा पद्धतीने जॉईंट करायचा आहे तर ते सांगते. जर तुम्हाला हा भाग उलटवायचा आहे तर आता हा जो भाग आहे पाठीचा मी उलटवून मग जॉईंट करणार आहे. तुम्हाला जर हा भाग उलटवायचा नसेल म्हणजेच खालच्या बाजूला बरेच जण पट्टी लावतात, तर जर पट्टी लावायची असेल तर काय करायचं आपल्याला, बरोबर उलट्या बाजूनेच आपलं अस्तर ठेवायचंय आणि आहे त्या पद्धतीने सगळ्या बाजूने फक्त शिलाई मारून घ्यायची आहे. तर हा पॅटर्न मी आता उलटवून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण बाही जॉईंट केली आहे त्या पद्धतीने मी हा पॅटर्न इथे शिवणार आहे. तर त्याच पद्धतीने मी आता इथे दाखवतेय. तर इथे जेवढा आपला एक्स्ट्रा भाग आहे दोन्ही साईडने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर मुंड्याचा जो भाग आहे, गळ्याचा भाग आहे, तो व्यवस्थित आपल्या इथे मॅनेज होईल अशा पद्धतीने आपल्याला अस्तरचा कपडा इथे ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर खालच्या बाजूने इथे आपला अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता इथे अजून एक गोष्ट सांगायची आहे. तर इथे जर तुम्हाला या गळ्याला पायपिंग करायची नसेल तर काय करायचंय, जेव्हा आपण ही शिलाई मारली तेव्हाच आपल्या इथे गळ्याला शिलाई मारून घ्यायची. गळ्याचा भाग आतमध्ये 1/2 इंच कपडा ठेवून कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित नॉच मारून घ्यायचे. त्यानंतर हा जो पूर्ण कपडा आहे, हा जो भाग आपला पॅक असतो तिथून आपला उलटवून घ्यायचा आणि त्याला सगळ्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि गळ्याला सुद्धा दापटीप मारून घ्यायची. तर आता आपल्याला इथे पायपिंग करायची आहे त्यामुळे आपण इथे गळ्याला शिलाई मारणार नाहीये. तर हा भाग मी पूर्ण उलटवून घेतला आणि अस्तरच्या बाजूने इथे मी आता त्याला दापटीप मारून घेतेय. आता इथे दापटीप मारून झाल्यानंतर पूर्ण कपडा मी इथे उलटवून घेतला आणि कडेने आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे दापटीप सुद्धा मारून झाली. आता सर्व बाजूने इथे आपण याला शिलाई मारून घेऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचं आहे. शिलाई मारताना मेन फॅब्रिक जे आहे ते कुठेही आपलं गोळा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे सर्व बाजूने आपला कपडा जो आहे जॉईंट करून झालाय. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपण इथे कट करून टाकतोय. आता इथे हा पाठीचा भाग जो आहे आपण जॉईंट करून झालाय आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो सुद्धा आता कट करून झालेला आहे. तर आता हा जो गोल गळ्याचा आकार इथे मी काढलेला आहे त्याच्यावरती मी शिलाई मारून घेणार आहे. तर आता याला मी पायपिंग करणार आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गळ्यावरती शिलाई मारून घेतोय. तर बरेचदा काय होतं, आपण ही जेव्हा शिलाई मारतो तेव्हा या भागामध्ये कपडा जो आहे इथे गोळा होऊ शकतो. तर जेव्हा आपण या भागामध्ये इथे गळ्याच्या खालच्या बाजूला शिलाई मारत असतो तेव्हा ही जी खालची शिलाई आहे आपल्याला इथे ओढून धरायची आहे, जेणेकरून जो कपडा आपला इथे एक्स्ट्रा गोळा होतो ना तर तो गोळा होत नाही आणि व्यवस्थित आपल्या आकारावरती इथे शिलाई येते आणि गळ्याला सुद्धा प्रॉपर आपला शेप येतो. तर इथे मी गळ्याला शिलाई मारून झालीये. आता जो आपला एक्स्ट्राचा आतला कपडा आहे तो आपण इथे कट करून टाकूयात. तर आता पाठीचा भाग आपला तयार झालाय. आता पाठीच्या भागाला आपले इथे जे टक्स असतात ते टक्स आपण इथे मारून घेऊयात. तर टक्स साठी मार्किंग जी आहे ती मार्किंग करून घेऊयात. तर इथे मी सेंटर मध्ये जो भाग आहे आपण इथे फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर आता या सेंटर पासून आपल्याला इथे या लाईन वरती 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. आता जर तुम्ही अगोदर ब्लाऊज शिवत असाल तर इथे तुम्ही अंदाजे सुद्धा डायरेक्ट टक्स मारू शकता. तर आता आपण हे टक्स जे मार्किंग आहे दोन्ही बाजूला इथे करून घेतलेलं आहे. आपण 5 इंचावरती मार्किंग करतो साध्या ब्लाऊज साठी. तर आता अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण इथे 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता हा जो टक्स आहे आपण जेव्हा पेपर कटिंग करतो
तर तेव्हा आपण बॅक साईडच्या टक्ससाठी 1 इंच वाढवतो. तर कटिंग करताना हा जो भाग आहे आपला याच पद्धतीने असतो. तर इथे आपण 1 इंच वाढवलेला असतो, म्हणजे दोन्ही भागांसाठी आपण 1-1 इंच वाढवलेलं असतं. तर आता जेव्हा आपण टक्स मारणार आहोत तर तेव्हा जो टक्स आहे इथे आपण खालच्या बाजूला इथे अर्धा इंचावरती येईल अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ती शिलाई आपल्याला कमी करत करत या टोकापर्यंत इथे आणून कपडा इथे आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. तर चला टक्स मारून घेऊयात. तर आता हा टक्स मारताना आपल्याला या टोकाजवळ इथे शिलाई जी आहे इथे मागे पुढे करून घ्यायची आहे, म्हणजे टक्सची जी शिलाई आहे आपली इथे म्हणजे नंतर खोलत नाही. इथे अशा पद्धतीने आपण हा टक्स मारून घेतलेला आहे आणि इथून आता आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे. तर धागा कट करताना आपल्याला निदान 1/2 इंच जो धागा आहे त्याच पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे हा जो टक्स आहे आपला खोलत नाही. नाहीतर काय करायचं आहे, या टक्सवरती आपल्या इथे मागे पुढे करायचं आहे. पण काय होतं बरेचदा इथे जर आपण मागे पुढे करायला गेलो तर टक्सचा जो भाग आहे इथे एकदम कमी असतो. जर आपण इथे मागे पुढे शिलाई मारायला गेलो तर इथे शिलाई जी आहे ती दुसऱ्या बाजूला जाण्याची शक्यता असते. तर काय करायचं, नॉर्मली फक्त 1/2 इंच कपडा आपल्या 1/2 इंच धागा जो आहे एक्स्ट्रा ठेवायचा आणि कट करून टाकायचा, त्याने काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स इथे मारून घेतेय. तर मी इथे दोन्ही साईडचे टक्स आता मारून घेतलेले आहे. आता हा जो पूर्ण पार्ट आहे आपल्या इथे खोलून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूने आपल्या या टक्सच्या वरतून शिलाई इथे मारून घ्यायची. तर ही शिलाई आपल्याला या टोकापासून सरळ शिलाई मारत दुसऱ्या टोकापर्यंत मारून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपला 1/2 इंचाचं जे अंतर आहे ते खालून आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचे. आता हा जो पार्ट आहे आपण इथे उलटवून घेऊन मग शिवलेला आहे. जर तुम्हाला इथे खालच्या बाजूला पट्टी लावायची असेल तर अगोदर तुम्हाला टक्स वगैरे सगळे मारून घ्यायचे आणि त्यानंतर पट्टी इथे जॉईंट करायची आहे. तर आता हा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. तर आता बाकीचा जो काही भाग आहे आपण आता उद्याच्या भागामध्ये बघूयात. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती बघितलेली आहे ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जी काही माहिती आपण बघितलेली आहे त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपला ब्लाउज जेव्हा आपण शिवतो तेव्हाच मी सांगितलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये काही जर डाऊट असतील, काही शंका येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.